इथं का का होती त्याचं कारण फलटण नगरपालिकेचे होऊ घातलेली इलेक्शन. गेले 30 वर्ष फलटणची अवस्था आपण बघता. फलटणच्या रस्त्यांची परिस्थिती, फलटणच्या ड्रेनेजची परिस्थिती आणि फलटणच्या पाण्याची परिस्थिती. फलटणमध्ये पाणी पुरवठ्याच्या 7 टाक्या आहेत. 7ही टाक्या नवीन 7 टाक्या बांधल्या गेल्या 2011 साली 17 साली. 17 सालापासून आजपर्यंत त्या 7 टाक्यांमध्ये पाणी पडलेलं नाही आणि हे पाणी फलटण शहरातल्या प्रत्येक नळामध्ये पाणी वाहणं अपेक्षित होतं, पण हे पाणी आतापर्यंत वाहिलं नाही. फलटण शहरामध्ये लहान मुलांसाठी बाग बगीचा शिल्लक राहिला नाही. फलटण शहरामध्ये नाना नानी पार्क राहिलेलं नाही. सगळ्या ओपन स्पेसची परिस्थिती आज ओपन स्पेस बघण्यासाठी सुद्धा फलटण शहरामध्ये राहिलेलं नाही. ही परिस्थिती फलटण शहराची का झाली तर आपण 30 वर्ष या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आमदार चित्राताई वाघ यांचं आगमन होते. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व माता भगिनींनी आदरणीय चित्राताईंचं सहर्ष स्वागत करायचंय. चित्राताईंच्या सभेत आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी आदरणीय जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर वहिनींचंही या ठिकाणी आगमन होते. टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व माता भगिनींच्या वतीनं आदरणीय आमदार चित्राताई वाघ यांचं ऐतिहासिक अशा फलटण नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि मी आदरणीय चित्राताईंना निवेदन करू इच्छितो, ताई आपण कृपया मंचावरती स्थानापन्न व्हा. ताई आपलं स्वागत आहे फलटण नगरीमध्ये. आयोजकांना विनंती आहे कृपया त्या पुढच्या आहेत त्या मंचावरती घेऊन या. स्वागतम सुस्वागतम. या फलटणच्या नगरीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ यांचं फलटण नगरीमध्ये आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्या भाऊंचं सहर्ष स्वागत करायचंय. त्याचबरोबर त्यांच्या सभेत तुमच्या आमच्या हक्काचे आणि फलटण नगरीचं विकासाचं स्वप्न उराशी बाळगणारं नेतृत्व आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर तथा रणजितदादा, त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शोरूमराजे खंडेकर साहेब आणि सर्व सन्मानियांचं मंचकाच्या दिशेने आगमन होते. या मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्व सन्मानियांना निवेदन करू इच्छितो, कृपया आपण मंचावरती यायचंय. या ऐतिहासिक अशा मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय जया भाऊ आपण या फलटण नगरीमध्ये उपस्थित राहत आहेत. पुन्हा विनंती आहे कृपया आपण मंचावरती या. तदनंतर मी आदरणीय शमशेर दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचंय. ताई तुमचं स्वागत आहे. भाऊ तुमचं स्वागत आहे. आता मला आधार आला की माझ्या पाठीमागं महाराष्ट्र सरकार आहे आणि फलटणच्या प्रगतीसाठी हे सरकार हे महाराष्ट्राचे दोन्ही पिलर कटिबद्ध आहेत
आणि यांच्यासाठी म्हणून 2 टाळ्या आपल्याकडे 2 टाळ्या होत्या की त्यांनी वेळात वेळ काढून फलटणच्या भवितव्यासाठी आपला वेळ इथं देऊन फलटणच्या विकासाचा रोडमॅप ठरवण्यासाठी ते आज इथं आहेत. एवढंच सांगतो की फलटण शहरामध्ये जे 35 वर्ष जे खड्डे तुम्ही रस्त्यावर बघताय, जे पाण्याची असुविधा बघताय, ही इथून पुढं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला फलटण मध्ये सर्व रस्ते आपल्याला सिमेंटचे बघायला मिळतील. भाऊ, मी आश्वासन देऊ ना, सर्व रस्ते सिमेंटचे बघायला मिळतील. फलटण शहरामध्ये आपल्याला जे सुशिक्षित मुलं आहेत, जे MPC UPSCचा एक्झाम देत आहेत, या मुलांसाठी अद्ययावत लायब्ररी फलटण शहरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. नुसती बघायला मिळेल नाही तर त्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचन करण्यासाठी डिजिटल लायब्ररी सुद्धा आपल्याला तिथे उपलब्ध असेल. अशा पद्धतीचं आम्ही नियोजन फलटणकर आश्वासित करू शकतो की आम्ही हे सगळं नियोजन आम्ही करणार आहोत. फलटण मध्ये भाजी मंडईची झालेली दुरावस्था हा सर्वात मोठा महिलांचा गंभीर प्रश्न आहे. ही दुरावस्था आल्यानंतर या येणाऱ्या वर्षभरामध्येच फलटण शहरामध्ये भाजी मंडई आपल्याला 2 ते 3 ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की त्या भाजी मंडईमध्ये पाण्याची सोय, भाजीपाला विकणारे जे आहेत ते त्याच जागी आपल्याला मागच्या आठवड्यात जे भाजी विकत होते तेच पुढच्या आठवड्यात ते तिथंच भेटतील, याची सोय तिथं केली जाईल. फलटण शहरामध्ये महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची कुठंच सुविधा राहिलेली नाही. ही सुविधा, अद्ययावत सुविधा फलटण शहरामध्ये करण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून फलटणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ यांच्या माध्यमातून करण्याची सोय प्रामुख्याने केली जाईल. फलटण शहरामध्ये मुलांच्या बागेचा प्रश्न आहे. कोण पाहुणे आले, कोण नातेवाईक आले तर मुलांना कुठं घेऊन जायचं आणि नातेवाईकांना कुठं घेऊन जायचं, यासाठी खासदार रणजितदादांनी, माजी खासदार रणजितदादांनी आणि जयाभाऊंनी इथला प्रश्न ऑलरेडी पहिला संपून टाकलेला आहे. इथं तारांगण, जे मुंबईच्या धर्तीवरचं तारांगण आहे, ते फलटण मध्ये मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचं काम लवकरच होऊ घातलेलं आहे. तर या तारांगणामुळे पाहुणे घेऊन आला तर मुंबईमध्ये इथून तारांगणाला मुलं घेऊन जात होतो, आता पाहुण्यांना तुम्ही इथं तारांगणात घेऊन जाऊ शकता. अशी सोय जयाभाऊंमुळे आणि रणजितदादांमुळे इथं उपलब्ध होत आहे. जो फलटण शहराचा जो 30 वर्षाचा बॅकलॉग आहे तो आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करणार आहोत आणि हा प्रयत्नाला महाराष्ट्र सरकार म्हणून इथं जयाभाऊ आणि आमच्या ताई चित्राताई वाघ, ज्या आमदार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, या इथं आश्वासित करण्यासाठी आलेले आहेत. यामुळं मी एकच सांगतो की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आपल्याला फलटण नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्ष म्हणून मला आपलं भारतीय जनता पार्टी आणि जिथे घड्याळ दिसेल तिथं घड्याळ आणि जिथं कमळ दिसेल तिथं कमळ इथे मतदान करून आपलं मोलाचं मत देऊन फलटणच्या प्रगतीमध्ये हातभार लावा, एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा.